हे ताराराणींना यासाठीच रणरागिणी म्हणत असावं का? आपला स्वतःचा पती सुद्धा वारलेला असताना अगदी वयाच्या 18व्या-19व्या वर्षी महाराणी ताराबाईंनी मराठ्यांची ही साम्राज्याची धुरा ही आपल्या ताब्यामध्ये घेतली. म्हणजे तिन्ही छत्रपतींची कारकीर्द महाराणी ताराबाईंनी अनुभवली. मग महाराजांनी त्यावेळी लिहून ठेवलेला की एक किल्ला जर वर्षभर औरंगजेबाला झुंजवला तर मराठ्यांचं साम्राज्य बुडवायला त्याला किमान 350 वर्ष लागली. ब्रिटिशांशी सुद्धा लढलेली, म्हणजे जे राज्यकर्ते बदलत गेले त्या राज्यकर्त्यांशी त्यांचा संघर्ष झाला. त्यामुळे या किल्ल्यांची अवस्था आज आपल्याला थोडीशी पडझड झालेली दिसते अशी आपल्याला बघायला मिळते. पण मोगल इतिहासकार खाफी खान म्हणून जो होता त्या खाफी खानाने म्हटलेलं आहे महाराणी ताराबाईंच्या बद्दल की ही स्त्री म्हणजे वेगळं विलक्षण नेतृत्व आहे. हे गुण जे ज्यांच्याकडे होते त्या याच्यामुळेच खरं म्हणजे महाराणी ताराबाई या रणरागिणी ठरतात. पण वयाच्या 86व्या वर्षापर्यंत म्हणजे ताराबाई ज्यावेळी मृत्यू पावले त्यावेळी त्यांचं वय 85-86 वय होतं. तोपर्यंत महाराणी ताराबाईंनी मराठ्यांचं साम्राज्य टिकवण्यासाठी प्रयत्न केले. ताराराणींच्या बद्दल ज्यावेळी शाहू महाराजांनी उल्लेख केलेला आहे त्यांच्या अस्सल कागदपत्रांमध्ये तर अत्यंत गौरवशाली त्यांनी उल्लेख केला. एका ठिकाणी तर त्यांनी महाराणी ताराबाई द फाउंडर ऑफ कोल्हापूर राज इंग्रजी पत्र आहे ते शाहू महाराजांचं, तर त्याच्यामध्ये तसा उल्लेख आहे. नमस्कार. जगभरामध्ये अनेक स्वातंत्र्य युद्ध झाली. या युद्धांमध्ये महिलांचं नेतृत्व जे आहे ते सुद्धा आपल्याला दिसलेलं आहे. परंतु हिंदुस्थानचा जर विचार केला तर औरंगजेबासारख्या बलाढ्य शक्तीशी सलग 7 वर्षे लढा देऊन हे मराठ्यांचं स्वराज्य ज्यांनी जिवंत ठेवलं ते म्हणजेच रणरागिणी महाराणी ताराबाई. त्यांचं महत्व इतिहासामध्ये विशद करत असताना अनेक जणांनी त्यांची वेगवेगळ्या प्रकारे वर्णनं केलेली आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव सुद्धा केलेला आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आपण मराठ्यांचं आणि खऱ्या अर्थानं महिलांचं स्वाभिमानी आणि खंबीर स्त्री नेतृत्व असणाऱ्या महाराणी ताराबाई यांच्याबद्दल जाणून घेऊया. या विषयावर बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत गणेश कुमार खोडके सर जे कोल्हापूर पुराभिलेख कार्यालयाचे अभिलेख अधिकारी आहेत. त्यांच्याकडून ताराराणींचं व्यक्तिमत्व जे आहे ते आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. खरं तर ताराराणींचा इतिहास जो आहे तो पाठ्यपुस्तकामध्ये तितकासा आलेला दिसत नाहीये. ज्या प्रमाणामध्ये संपूर्ण हिंदुस्थानला भारताला झाशीची राणी लक्ष्मीबाई माहिती आहे त्या प्रमाणामध्ये ताराराणी माहिती नाही आहेत. खरं तर ही शोकांतिका आहे. परंतु जर इतिहासाचा आपण सांगोपांग आढावा घेतला तर कदाचित हे म्हणणं धाडसाचं ठरणार नाही की ताराराणींचं कर्तृत्व हे मोठं होतं. त्यांचा लढा जो आहे तो दीर्घकाळ चाललेला आहे महाराणी लक्ष्मीबाई यांच्यापेक्षा सुद्धा. त्यामुळं औरंगजेबासारख्या बलाढ्य शक्तीशी त्या काळची परिस्थिती जी आहे स्वराज्याला छत्रपती नसताना सुद्धा आपल्या मुलग्याला गादीवरती बसवून जो डावपेचामध्ये माहीर आहे अशा औरंगजेबाशी लढा दिलेली ही ताराराणी. आणि त्यांच्याबद्दल खरं तर आपण जाणून घेतलं पाहिजे आणि हिंदुस्थानला एक महत्वाची स्त्री म्हणून जिनं स्वातंत्र्य लढा उभारलेला आहे आणि तो यशस्वी सुद्धा केलेला आहे या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहिले पाहिजे. त्यामुळेच मी पहिल्यांदा आपल्याला विचारतोय की इतिहासामध्ये महाराणी ताराबाई यांचं महत्व कशा प्रकारचं आहे? इतिहासाचा जर आपण विचार केला तर मगाशी तुम्ही जसं म्हटलं की औरंगजेबासारखा एक बलाढ्य चातुर्यवान आणि सगळ्याच दृष्टीनं तो प्रबळ होता. पण अशा शत्रूशी सुद्धा म्हणजे छत्रपती नसताना शिवाजी महाराजांचं अकाली निधन झालेलं होतं 1680 मध्ये. त्यानंतर 1681-82 स्वतः औरंगजेब मराठ्यांचं साम्राज्य बुडवण्यासाठी दक्षिणेत आला आणि त्यानंतर 1689 संभाजी महाराजांची त्याने केलेली क्रूर हत्या हा एक खूप मोठा आघात होता मराठ्यांच्या याच्यावरती. त्यानंतर राजाराम महाराजांनी सत्ता आपल्याकडे ताब्यात घेतली. महाराणी ताराबाई त्यांच्या बरोबर होत्या. पण त्यांच्या सुद्धा कालखंडामधलं जर आपण बघितलं तर राजाराम महाराज हे स्वराज्यामध्ये फार कमी प्रमाणात राहिले. कारण संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर रायगडसारखं राजधानीचं ठिकाण ते औरंगजेबानं आपल्या ताब्यामध्ये घेतलं आणि त्या ठिकाणी असणारं छत्रपतींचं जे कुटुंब होतं त्यामधल्या संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाई त्यांचा पुत्र शाहू ही औरंगजेबाच्या कैदेमध्ये सापडली आणि राजाराम महाराजांना तिथून निसटून जिंजीच्या किल्ल्याचा आश्रय घ्यायला.
ही परिस्थिती असताना म्हणजे राजाराम महाराज स्वराज्यामध्ये नसताना सुद्धा महाराणी ताराबाईंनी एक अल्पकाळ इथलं स्वराज्याचं नेतृत्व केलं आणि त्यानंतर जिंजीला जाऊन सुद्धा राजाराम महाराजांच्या बरोबर त्यांनी स्वराज्याच्या घडामोडी बसवण्याचं काम त्यांनी प्रकर्षानं केलेलं होतं. या सगळ्या कालखंडामध्ये राजाराम महाराजांचं वयाच्या 32व्या वर्षी म्हणजे इसवी सन 1700ला त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे आपला स्वतःचा पती सुद्धा वारलेला असताना अगदी वयाच्या 18व्या 19व्या वर्षी महाराणी ताराबाईंनी मराठ्यांची ही साम्राज्याची धुरा ही आपल्या ताब्यामध्ये घेतली आणि राज्यकारभार सुरू केला. ही गोष्ट तशी बघायला गेलं तर फार मोठी गोष्ट आहे. कारण 18-19 वर्षाची एक युवती आणि औरंगजेबाचं चरित्र जर आपण बघितलं तर 75-80 वयाचा तो औरंगजेब त्यावेळी होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्याकडं त्यावेळेचं जगातलं चांगल्या प्रकारचं सैन्य, त्याचबरोबर असणारं तोफखाना, अत्यंत मातब्बर सरदार लोक, मोठा खजिना, अशा सगळ्या गोष्टी असताना सुद्धा महाराणी ताराबाईंनी 7 वर्ष त्याच्याशी अगदी निकराचा लढा दिला आणि स्वराज्य सांभाळले. खऱ्या अर्थानं तो जो कालखंड आहे 1700 आणि 1707 या कालखंडामध्ये औरंगजेबाशी दिलेला लढा हे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी ताराबाईंचं नेतृत्व जे आहे ते सिद्ध झालेलं आपल्याला दिसतं. नक्कीच. मगाशी राजाराम छत्रपतींचा उल्लेख झाला. खरं तर त्यांचं सुद्धा आयुष्य जे आहे ते अल्पायुषी ठरलं. परंतु ताराबाई या छत्रपती घराण्यामध्ये सून म्हणून येण्यापूर्वीचा त्यांचा जो काय त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमी आहे ती सुद्धा लढवय्या पार्श्वभूमी आहे. आणि त्यानंतर स्नुषा म्हणून छत्रपतींची त्या छत्रपती घराण्यात आलेल्या आहेत सून म्हणून. त्यानंतरची त्या काळची परिस्थिती आणि एकंदरीत त्यांच्यावरती राजकीय आणि त्या काळच्या सामाजिक परिस्थितीचा झालेला प्रभाव हा त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण डेव्हलप करायला नक्कीच त्यामधून संधी मिळाली का? महाराणी ताराबाईंचं मूळ गाव हे तळबीडचं मोहिते घराणं, बाजी मोहिते त्यांना आपण म्हणतो. तर त्यामधली 2 व्यक्तिमत्व ही शिवकाळाच्या अगोदर म्हणजे शहाजी महाराजांच्या काळात ती शहाजी महाराजांच्या बरोबर लढलेली आहे. त्यातलं संभाजी मोहिते आणि धारोजी मोहिते असे 2 बंधू होते. ज्यावेळी शहाजी महाराज आदिलशाहीची चाकरी सोडून निजामशाहीची चाकरी सोडून आदिलशाहीत आले तर शहाजी महाराजांच्या बरोबर ही 2 व्यक्तिमत्व 2 बंधू हे शहाजी महाराजांच्या बरोबर होते. आणि ज्यावेळी एक निजामानं शहाजी महाराजांचा बिमोड करण्यासाठी एका सरदाराला सैनिक घेऊन ज्यावेळी पाठवलं तर तिथं ज्या लढाईमध्ये या 2 बंधूंनी चांगला पराक्रम केला. शहाजी महाराजांनी त्यांचं चांगलं कौतुक केलं, त्यांना चांगल्या प्रकारे बक्षीस वगैरे दिली. आणि त्यांची जी बहीण होती तुकाबाई म्हणून त्या बहिणीचा विवाह या दोघा बंधूंनी शहाजी महाराजांची त्यावेळी लावून दिलेला. बरं. म्हणजे ताराबाईंच्या अगोदर सुद्धा नातेसंबंध जे आहेत हे मोहिते घराण्याचे आणि भोसले घराण्याचे आपल्याला दिसतात. घराण्याचे हे पहिल्यापासूनच होते. पुढच्या काळात जर बघितलं तर शिवाजी महाराजांच्या काळात हंबीराव मोहिते हे सरसेनापती नव्हते, ते एक पंचहजारी मनसबदार म्हणून ते होते. पण ज्यावेळी प्रतापराव गुजरांचा मृत्यू झाला बहरुल खानाच्या युद्धामध्ये तर स्वराज्याचं त्यावेळी एक महत्वाचा क्षण आपल्या स्वराज्यामध्ये आलेला तो म्हणजे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. आणि राज्याभिषेकाच्या वेळी सेनापती पद हे रिक्त राहणं बरोबर नाही म्हणून शिवाजी महाराजांनी त्यावेळी हंबीराव मोहिते यांची सरसेनापती म्हणून नेमणूक केली. ते सोयराबाईंचे बंधू त्यामुळं ते छत्रपतींशी त्यांचं रिलेशन तिथं होतच. मग शिवाजी महाराजांनी त्यांची नेमणूक केल्यानंतर हंबीराव मोहिते हे सरसेनापती झाले. राज्याभिषेकाच्या वेळी त्यांनी जो काही विधी आहे त्या विधीमध्ये सुद्धा त्यांनी सहभाग घेतलेला होता. आणि पुढच्या काळात शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ज्यावेळी संभाजी महाराजांनी स्वराज्याची धुरा हाती घेतली तर हंबीराव मोहितेंचीच कन्या म्हणजेच ताराबाई बरोबर यांना राजाराम महाराजांचा आणि त्यांचा विवाह लावून दिला. बरोबर. म्हणजे संभाजी छत्रपती यांची मोठी भूमिका आहे ताराबाईंना छत्रपतींची सून म्हणून करून घेण्यामध्ये. बरोबर. आणि दुसरा एक मुद्दा काय याच्यामध्ये एक विचार करण्यासारखा की हंबीराव मोहिते 1674च्या दरम्यान ते सरसेनापती झालेले. त्यानंतर सरसेनापतींचा मुक्काम हा बहुतांशी राजधानीच्या ठिकाणावरती झालेला. रायगड मोहिमेसाठी ते बाहेर जात असतील. पण ताराबाईंचा जो जन्म आहे त्याचा एक असा लिखित पुरावा आतापर्यंत सापडलेला नाही. पण जे काही संदर्भ मिळत आहे त्याच्यावरून 1674 ते 1675
या दरम्यान ताराबाईंचा जन्म झाल्याचे उल्लेख मिळतात. म्हणजेच काय तर हंबीरराव मोहिते रायगड किल्ल्यावरती असतानाच महाराणी ताराबाईंचा जन्म रायगड किल्ल्यावरती झालेला असण्याची शक्यता आहे. बरोबर. आणि तिथून पुढे म्हणजे शिवाजी महाराज 1674 ते 1680 या कालखंडामध्ये रायगड किल्ल्यावरती वास्तव्याला होते. ताराबाईंचं वय त्यावेळी लहान होतं, अगदी 5-6 वर्षाचं असेल, पण शिवाजी महाराजांचं नेतृत्व त्यांनी बघितलं असतं. अगदी बरोबर. त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये ज्यावेळी शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला, संभाजी महाराज गादीवरती आले, तर संभाजी महाराज गादीवरती असताना ताराबाई रायगडावरतीच होते. त्यांनी संभाजी महाराजांची कारकीर्द सुद्धा अगदी जवळून बघितली. आणि पुढच्या काळात तर राजाराम महाराज ज्यावेळी संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराजांच्याकडे धुरा आली, तर त्यांच्याबरोबर सगळ्याच ह्याच्यामध्ये युद्ध नेतृत्व असेल, राज्यकारण असेल, या सगळ्या बाबींमध्ये त्या महाराजांच्या बरोबर सहभागी झाले. म्हणजे तिन्ही छत्रपतींची कारकीर्द महाराणी ताराबाईंनी अनुभवलेली. आणि दुसरं महत्वाचं, वडिलांच्याकडून आलेलं ते बाळकडून हंबीरराव मोहिते, अगदी बरोबर, वारसा आहे तो महत्वाचा, तो वारसा होता. तर या सगळ्या याच्यातून ताराबाई अगदी कुशल एक नेतृत्व म्हणून उदयाला आले. नक्कीच. राजाराम छत्रपतींचा उल्लेख ज्यावेळी झाला, खरं तर जेव्हा छत्रपतींची सून म्हणून ताराबाई रायगडवरती आलेल्या असतील, त्यानंतरचा जर बघितला तर संघर्षाचा काळ आहे. आणखी जेव्हा हक्ककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन आहे, त्यानंतर संभाजी छत्रपतींचा आहे, त्यानंतरचा राजाराम महाराजांचा संघर्ष जो आहे तो त्यांच्यासोबतचा आहे. अगदी राजाराम छत्रपती हे जिंजीपर्यंत जाण्याचा प्रवास आहे. त्यावेळेला ताराराणी ह्या स्वराज्यातच होत्या, त्यानंतर त्या पुन्हा जिंजीला गेल्या. जिंजीवरून सुद्धा ह्या दोघांनी मिळून स्वराज्य बघितलेलं असं म्हणायला हरकत नाही. आणखी राजकीय आणि सामाजिक दोन्ही डावपेचामध्ये त्या एक अर्धांगिनी म्हणून राजाराम छत्रपतींच्या सोबत आपल्याला दिसत आहेत. आणि त्यानंतर पुन्हा स्वराज्यात यायचा प्रवास आहे. याबद्दल काय सांगाल? जिंजीवरून केलेली लढाई सुद्धा महत्वाची आहे. त्यावेळेची जर परिस्थिती बघितली, म्हणजे संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज स्वराज्यामधून जिंजीला गेले. स्वराज्याला त्यावेळी इथं उत्तराधिकारीच कोण नव्हता, पण राजाराम महाराजांनी सगळी व्यवस्था इथं लावून ठेवलेली होती. रामचंद्रपंत अमात्य असतील, इतर जे काही सरदार लोक असतील, धनाजी होते, संताजी होते, तर या लोकांच्या माध्यमातून स्वराज्य इथं कशा पद्धतीनं टिकून राहील त्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता. महाराणी ताराबाई सुरुवातीच्या काळामध्ये, म्हणजे जसं राजाराम महाराज रायगडवरून निसटले, ते विशाळगडावरती आले होते, पन्हाळा मार्गे विशाळगडावरती आले होते. आणि इथून मग राजाराम महाराज जिंजीच्या किल्ल्याच्या आश्रयाला गेलेले होते. पण महाराणी ताराबाई या विशाळगडावरतीच होत्या. पण त्यावेळेच्या परिस्थितीचा जर आपण नुसता आत्ता विचार केला तर चारी बाजूनं मोगली सैन्य आहे. आपला एक एक प्रांत, म्हणजे स्वराज्याचा एक एक किल्ला असेल, एखादा भाग असेल, तो दररोज मोगल जिंकतायत, मोगलांच्या ताब्यात जातोय. अशी परिस्थिती असताना आणि इव्हन छत्रपती जिंजीकडे निघालेले आहेत हे मोगलांना माहीत होतं, त्यामुळे त्यांच्या पाठीमागे सैन्य लागलेलंच होतं. या सगळ्या बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा महाराणी ताराबाईंनी विशाळगड किल्ल्यावरून समुद्रमार्गे त्या होनावरच्या मार्गावरून जिंजीच्या किल्ल्यावरती पोहोचलेले. राजाराम महाराज पोहोचले 1689 आणि महाराणी ताराबाई या 1691-92च्या दरम्यान जिंजीच्या किल्ल्यावरती पोहोचलेले आहे. तिथून पुढं 8 वर्ष, म्हणजे जुल्फिकार खान जो आहे, ज्यानं रायगड किल्ला जिंकला, औरंगजेबाचा जो प्रमुख सेनापती, तर तो राजाराम महाराजांच्या मागावरती त्यांचा पाठलाग करत तो जिंजीच्या किल्ल्यावरती पोहोचलेलाच होता. आणि त्यानं तिथं जाऊन सुद्धा जिंजीच्या किल्ल्याला वेढा दिले. सलग 7-8 वर्ष, म्हणजे 1691 महाराणी ताराबाई तिथं पोहोचल्यापासून ते 1698 पर्यंत त्या ह्याचं जिंजीच्या ह्याचं वेढा तो सुरूच होता. प्लस मोगलांची तिथून सुद्धा लढा हा आपल्या छत्रपतींचा सुरू होता. 1698ला काही वाटाघाटी झाल्या आणि जुल्फिकार खानाला तो किल्ला देऊन राजाराम महाराज तिथून बाहेर पडले. ताराबाई पाठीमागेच राहिलेल्या होत्या, ताराबाई आणि इतर कुटुंब. पण त्याच्यानंतर ताराबाईंनी सुद्धा काही सलामसलत करून, काही मसलती करून त्या सुद्धा तिथून बाहेर पडल्या आणि परत राजाराम महाराजांना भेटून त्या विशाळगडावरती परत आलेले. हा प्रवासाचा जो काही आपण आता बोलतोय बघतोय की असं गेले असतील, तिथे गेले असतील, पोहोचले असतील, पण त्यावेळची बिकट परिस्थिती, म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातला जर आपण प्रसंग बघितला तर आग्र्यावरून सुटका. खरं, आपण तो नुसतं म्हणतो की आग्र्यावरून शिवाजी महाराज स्वराज्यामध्ये परत आले. आजही तो मार्ग कोणता आहे आपण ठामपणे सांगू शकत.
पण त्या परिस्थितीमध्ये महाराज इथपर्यंत पोहोचणं, हो. पूर्ण मोगली प्रदेशामधून प्रवास करून, वेषांतर करून आणि त्या शत्रू सैन्याच्या नजरेत न पडता असं इथपर्यंत पोहोचणं हे खूप मोठं दिव्य आहे. तशा पद्धतीचाच हा प्रवास महाराणी ताराबाईंचा असेल, राजाराम महाराजांचा असेल, हा खूप मोठा त्यावेळेचा विलक्षण प्रवास आहे. आणि त्या ह्याच्यातून ते योग्य प्रकारे हे करून ती स्वराज्यामध्ये परत आली आणि स्वराज्यामध्ये येऊन स्वराज्याची धुरा त्यांनी परत सांभाळलेली आपल्याला बघायला मिळते. नक्कीच शकाकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख झालाय म्हणून हे महत्वाचं सांगावं असं वाटतं की पूर्वज जे आहेत त्यांचा नुसता पोकळ अभिमान न बाळगता त्यांनी कुठल्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत आणि त्या गोष्टींवरती त्यांनी जी काही उद्दिष्ट ठेवलेली आहेत आणि त्यांनी कशा प्रकारे मार्गक्रमणा केलेली होती त्यांच्या काळामध्ये त्याचा आदर्श घेऊन खऱ्या अर्थानं ताराराणी जगलेली आहेत असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. महत्वाचा एक विषय तो म्हणजे ताराराणींचा आदर्श कोणत्या प्रकारे आपण घेतला पाहिजे तो म्हणजे औरंगजेबाशी असलेला लढा जो 7 वर्षाचा आहे. त्या काळातली युद्धनीती असेल, गडकोट नीती असेल ही जर आपण बघितली तर पुन्हा त्यांनी चक्रकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचाच आदर्श घेतलेला आपल्याला दिसतोय. तर ताराबाईंच्या औरंगजेबाशी जो लढा आहे ती युद्धनीती, राजकीय डावपेच, गडकोट नीती कशा प्रकारची होती? औरंगजेबाचं म्हणजे या सगळ्या विषयामध्ये आपल्याला जर बोलायचं असेल तर पहिल्यांदा औरंगजेबाचं सामर्थ्य खरं ते पहिल्यांदा लक्षात घ्यायला लागतं. मगाशी जसं म्हटलं की तो वयानं तर ताराबाईंपेक्षा खूप मोठा होता, मुत्सद्दी होता. ज्यावेळी त्याचं चरित्र आपण वाचतोय तर त्यानं त्याची जी सत्ता, मोगली सत्ता जी मिळवली, स्वतःच्या वडिलांना कैद करून, दोन्ही भावांची हत्या करून तो सत्तास्थानी बसलेला आहे. म्हणजे एवढा तो क्रूर होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं तो आपल्या धर्माबद्दल त्याला फार फाजील आत्मविश्वास होता की धर्मवेडाच म्हटलं तरी चालेल. त्यामुळे त्याला एकच टार्गेट होतं की शिवाजी महाराजांचं स्वराज्य बुडवायचं. शिवाजी महाराज वारल्यानंतर त्याला वाटलं की संपलं, आता या स्वराज्याला कोण पुढं वारस नाही आहे. संभाजी महाराज तर काय स्वराज्यामध्येच नाही आहे, त्यामुळे ते काय पुढं सांभाळू शकणार नाही. राजाराम लहान आहे त्यामुळे त्यांच्याकडून हे सांभाळलं जाणार नाही, म्हणजे आता मराठे संपले या विचारानं तो खुश होता. पण ज्यावेळी संभाजी महाराजांनी त्याला निकराचा लढा द्यायला सुरुवात केली तर त्याला जाणीव झाली की आता आपल्याला स्वतः मराठ्यांचं साम्राज्य बुडवण्यासाठी महाराष्ट्रात जावं लागेल. आणि तो एक फाजील आत्मविश्वासच त्याचा होता की आपण गेल्यानंतर अगदी चुटकीसरशी मराठ्यांचं साम्राज्य बुडवून टाकू. 1681-82च्या दरम्यान तो महाराष्ट्रात आलेला आहे आणि त्याचा मृत्यू 1707ला या महाराष्ट्रातच झालेला आहे. म्हणजे कमीत कमी 27-28 वर्ष एवढा मोठा राज्यकर्ता ज्याचं संपूर्ण जगावरती त्यावेळी प्राबल्य होतं. अगदी कुठल्याही बाबतीमध्ये तो कमी नव्हता. त्याचं घोडदळ असेल, बाकीचा तोफखाना असेल, लष्कर असेल, या सगळ्या बाबतीत तो अगदी महाराणी ताराबाई असतील किंवा स्वराज्य असेल याच्यापासून कितीतरी तो उजवा होता. मला वाटतं सध्याचं इराण, इराक पासून सगळा भाग, राज्य तेच संपूर्ण भाग, औरंगजेबाकडेच होतं. बलुचिस्तान असेल, हो. हे सगळं त्याच्याकडे होतं. आणि असं असताना सुद्धा असा राज्यकर्ता जो जगज्जेता होता तो राज्यकर्ता आपलं राजधानीचं ठिकाण सोडून रणभूमीवरती राहिलेलं मराठ्यांच्या नव्हे जगाच्या इतिहासातले एकमेव उदाहरण. अगदी बरोबर. त्या काळातली जर आपण परिस्थिती बघितली तर जेव्हा औरंगजेब दक्षिणेत उतरलेला आहे तेव्हा आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही या तिन्ही शाळा ज्या आहेत त्यांचा त्यानं पाडाव केलेला दिसतो. परंतु मराठ्यांचा पाडाव करायला अख्खी हयात त्याला या ठिकाणी घालावी लागली. याचं महत्वाचं कारण म्हणजे गडकोट किल्ले. बरोबर. शकाकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांनी असं म्हटलेलं होतं की एक एक किल्ला जर वर्षभर झुंजला तर या औरंगजेबाला अख्खं स्वराज्य बुडवायला 365 वर्ष लागतील. तर ही युद्धनीती जी आहे, गडकोट नीती जी आहे, याचा खुबीनं वापर ताराराणी कसा केलेला आपल्याला दिसतोय. गडकोट किल्ले हेच आपल्या स्वराज्याचं प्रमुख अंग होतं. शिवाजी महाराजांचं जसं तुम्ही आता सांगितलं तर ते खूप मोठं उदाहरण आहे की एखाद्या किल्ल्यावरती आपण किती खर्च करावा हा प्रश्न ज्यावेळी उपस्थित व्हायचा तर शिवाजी महाराजांचं त्यावेळेस वाक्य होतं की आत्ता किल्ल्यावरती खर्च करण्याची गरज आहे की ज्यावेळी खासा बादशाह स्वराज्य बुडवण्यासाठी महाराष्ट्रात येईल. म्हणजे शिवाजी महाराजांनी त्यावेळी ते विजन ठेवलेलं होतं की कधी ना कधीतरी स्वतः औरंगजेब बादशाह हा महाराष्ट्रात येणारच. त्यामुळं गडकोट किल्ल्यांची जेवढी होता येईल तेवढी चांगली चोख व्यवस्था त्यांनी लावायचा प्रयत्न केला. मग महाराजांनी त्यावेळी लिहून ठेवलेला आहे की एक किल्ला जर वर्षभर औरंगजेबाला झुंजवला
तर मराठ्यांचं साम्राज्य बुडवायला त्याला किमान 350 वर्ष लागते. गडकोट किल्ले आज जरी आपण बघितलं तरी अत्यंत बेलाग असे आपले किल्ले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं काय की आपले मराठ्यांचे जे किल्ले आहेत महाराष्ट्रातले हे पुढं ब्रिटिशांशी सुद्धा लढलेले आहेत. म्हणजे जे जे राज्यकर्ते बदलत गेले त्या राज्यकर्त्यांशी त्यांचा संघर्ष झालेला. त्यामुळे या किल्ल्यांची अवस्था आज आपल्याला थोडीशी पडझड झालेली दिसते अशी आपल्याला बघायला मिळते. आणखी हे लढलेले आहेत किल्ले, हे किल्ले लढलेले आहेत. हे लढलेल्याचं प्रतीक आहे. त्यामुळे या किल्ल्यांचं महत्व खूप आहे. महाराणी ताराबाईंच्या काळातली किंवा शिवाजी महाराजांच्या याच्यापासूनचीच ती स्ट्रॅटेजी होती की एखाद्या वेळी जर आपल्याला वाटलं शत्रू सैन्य आपल्या समोर थोडंसं वरचढ ठरतंय तर त्यावेळी 2 पावलं माघार गेले. महाराणी ताराबाईंनी सुद्धा तेच सूत्र अवलंबलं. औरंगजेबाचं एखादं सैन्य आलं, खुद्द औरंगजेब जरी आला तरी सैन्याचा वेढा जरी असला किल्ला जेवढा झुंजवता येईल तेवढा झुंजवायचा. मग 2 महिने असतील, 4 महिने असतील, 6 महिने असतील, 1 वर्ष सुद्धा आपला किल्ला झुंजवलेला मराठ्यांनी. आणि ज्यावेळी किल्ल्यावरची रसद संपायची, पावसाळ्याचे दिवस सुरू व्हायचे असायचे त्यावेळी तो किल्ला खंडणी घेऊन मोगलांनी देऊन टाकायचे. मग मोगल ते खंडणी देऊन किल्ला आपल्या ताब्यात घ्यायचे. आणि जसं मोगलांनी त्या ह्याच्यावरती सगळी रसद वगैरे भरून ठेवली, किल्ल्याची व्यवस्था पूर्ण केली आणि मोगली सैन्य तिथून निघाले की तोपर्यंत 3-4 महिने व्हायचेच, पावसाळा कमी यायचा. आपले मराठे परत त्या किल्ल्यावरती हल्ला घेऊन जो रसद वगैरे भरलेला किल्ला आहे तो आपल्या ताब्यात घ्यायचे. ही स्ट्रॅटेजी महाराणी ताराबाईंनी वापरलेली होती. औरंगजेबाच्या काळामध्ये ज्यावेळी औरंगजेब इथं आला आणि ज्यावेळी राजाराम महाराजांचा मृत्यू झाला त्यावेळी ठराविक 1-2-3 किल्लेच म्हणजे सातारा असेल, पन्हाळा असेल, विशाळगड असेल असे 2-4च किल्ले आपल्या मराठ्यांच्याकडे महत्वाचे हे ताब्यात राहिलेले होते. राजधानीचं ठिकाण जे मराठ्यांचं होतं तो किल्ला सुद्धा औरंगजेबाकडे होता. पण नंतर महाराणी ताराबाईंनी हा 7 वर्षाचा जो काही संघर्ष केला या संघर्षामध्ये महाराणी ताराबाईंनी पुढच्या काळात रायगड किल्ला सुद्धा परत मराठ्यांच्याकडे घेतलेला आपल्याला बघायला मिळतो. अगदी बरोबर. म्हणजे काही किल्ले औरंगजेबाच्या हातातून पुन्हा एकदा आपण घेतलेले दिसत आहेत. त्याचबरोबर काही किल्ल्यांची डागडुजी सुद्धा दिसते. बरोबर. ते घेतल्यानंतर ते थांबलेलं नाही आहेत. पुन्हा एकदा हे स्वराज्याचे रक्षणकर्ते जे आहेत त्यांची डागडुजी करून स्वराज्य भक्कम कसं करता येईल या दृष्टिकोनातून त्यांनी स्ट्रॅटेजिकली गडकोट किल्ल्यांकडे पाहिलेलं आपल्याला दिसतं. अजून एक महत्वाचा विषय आहे तो म्हणजे त्यावेळची राजकीय परिस्थिती जी आहे ती जर आपण बघितली तर औरंगजेब या ठिकाणी दक्षिणेत उतरलेला आहे आणि बाकीच्या शाह्या नष्ट झालेल्या आहेत. परंतु औरंगजेबाचा वयाचा विचार करता आणि औरंगजेब पुढची पावलं कशा प्रकारे टाकणार आहे याचा विचार करता त्यांनी आपलं जे लष्कर आहे ते काही वेळेला स्वराज्य सोडून गुजरातमध्ये सुद्धा घुसवलेलं आपल्याला दिसते. बरोबर. या महत्वाकांक्षा जी आहे ती मोठी ठेवलेली दिसते आपल्याला ताराराणींनी. सरंजामी इनाम पद्धत जी आहे आपल्या सरदारांसाठी ती एक वैशिष्ट्यपूर्ण आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याबद्दल सर काय सांग? शिवाजी महाराजांच्या काळात वतनदारी पद्धत महाराजांनी बंद केली. बरोबर. पगारी सैन्य महाराजांनी नेमलेलं. त्यांना कसं होतं की तुम्ही शेतीचं काम 4 महिने करायचे आणि दसरा झाला की सीमोल्लंघन करून मोहिमेसाठी बाहेर पडायचं. जी काही तुमची शेत जमीन आहे त्यातून तुमची जी काही उपजीविका होईल ती करायची आणि स्वराज्यासाठी काम करायचं. पण पुढच्या काळात झालं काय की संभाजी महाराजांच्या काळात संभाजी महाराज अत्यंत कणखर वृत्तीचे होते. त्यांनी बऱ्याच आपल्या स्वकीयांना सुद्धा त्यांनी सोडलेलं नाही आपल्याला हे दिसतंय. म्हणजे जे विरोधात गेले ते. पुढच्या काळात झालं काय की राजाराम महाराज हेच स्वराज्यामध्ये नव्हते. त्यामुळे स्वराज्याची घडी जर बसवायची असेल तर लोकांना थोडंफार मोबदला दिला पाहिजे, त्यांना खुश केलं पाहिजे. तर या दृष्टिकोनातून परत वतनदारी पद्धती सुरू झाली. बरोबर. मग एखादा जो कोण सरदार असेल त्याला एखादं वतन दिलं जायचं किंवा इनाम दिलं जायचं. मग त्यामधला सगळ्यात महत्वाचा प्रकार असायचा तो सरंजामी. सरंजामी इनाम म्हणजे खूप मोठं त्यावेळेचं एक पद म्हटलं तरी चालेल. मग त्यावरती काही महत्वाचे मान सन्मान असतील, काही दरबारी याच्यामध्ये असणारे जे काही विधी असतील तर त्या विधीमधला एखादा महत्वाचा पार्ट असेल अशा गोष्टी त्या सरंजामी इनाम पद्धतीमध्ये त्या व्यक्तीला दिल्या जायच्या. अगदी बरोबर. आणि मग ती पद्धत पुढे रूढ होत गेली. अजून एक उल्लेख महत्वाचा म्हणजे मुघलांचा प्रदेश जेवढा जिंकता येईल तेवढा जिंकायचा आणि ज्या सरदारानं तो प्रदेश जिंकलेला आहे त्या सरदाराला तो इनाम म्हणून ताराणींकडून दिला गेलेला.
त्यामुळे सातत्यानं स्वराज्य वाढीसाठी प्रोत्साहन दिलेलं आहे. म्हणजे ताराराणी औरंगजेब आल्यानंतर स्वराज्य टिकवलेलं आहेच, त्याचबरोबर स्वराज्याचा विस्तार सुद्धा केलेला आहे, हेही महत्वाचं आहे. मला त्याच विषयाकडे पुन्हा यायचं आहे की ताराराणींना यासाठीच रणरागिणी म्हणत असावं का? अगदी खरंच आहे ते. कारण औरंगजेबाचं जो काही 7 वर्षाचा सत्ता संघर्ष आहे, कालखंड आपल्याला कमी वाटतो, पण त्याची जर आपण डेप्थ बघितली, त्याची जर खोली बघितली, त्याचं जर आपण विश्लेषण केलं तर तो खूप मोठा सत्ता संघर्ष आहे. स्वराज्याचा विस्तार जर बघितला तर तो अत्यंत कमी प्रमाणात होता, आणि औरंगजेबाचं जर प्राबल्य बघितलं तर तो खूप मोठा, त्याचं सगळ्या बाबतीत तो प्रबळ होता. असं असताना एका 18-19 वर्षाच्या युवतीने त्याला नामोहरण करणं ही गोष्ट एवढी सोपी नाही, आणि हे महाराणी ताराबाईंनी करून दाखवलं, आणि स्वतः त्या युद्धाचं नेतृत्व त्या करत होते. अगदी बरोबर. कारण समकालीन आपले इतिहासकार जे आहेत ते तर लिहितच होते, पण मोगल इतिहासकार खाफी खान म्हणून जो होता, त्या खाफी खानानं म्हटलेलं आहे महाराणी ताराबाईंच्या बद्दल की ही स्त्री म्हणजे एक वेगळं विलक्षण नेतृत्व आहे, अत्यंत बुद्धिवान, चातुर्यवान, आणि संपूर्ण सैन्यावरती तिची कमांड आहे. हे खाफी खानानं लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे एखादी गोष्ट जरी सैन्याला करायची असेल तर महाराणी ताराबाईंच्या आदेशाशिवाय किंवा त्यांना विचारल्याशिवाय सैन्य ती गोष्ट करत नव्हतं. 18-19 वर्षाची युवती, पण सैन्यावरती तिची असणारी जबर आणि सगळ्यात महत्वाचं युद्ध नेतृत्व, हे गुण जे ज्यांच्याकडे होते, त्या याच्यामुळेच खरं म्हणजे महाराणी ताराबाई या रणरागिणी ठरतात. खरं तर स्वराज्य टिकलं आपल्या सर्वांनाच माहिती आहे. इथल्या मातीमधली जे काही मावळे आहेत ते लढलेले आहेत. शिवछत्रपतींनी त्यावेळेचं अष्टप्रधान मंडळ जे तयार केलेलं होतं, तेच पुढं खऱ्या अर्थानं ही अष्टप्रधान मंडळाची परंपरा जी आहे, ही संभाजी छत्रपती, राजाराम छत्रपती आणि ताराराणी यांनी सुद्धा सुरू ठेवलेली आपल्याला दिसते. आणि यांचं सुद्धा महत्वाचं योगदान आहे. मगाशी तुम्ही पंथामत्य प्रतिनिधी यांचा सुद्धा उल्लेख केलेला आहे, संताजी धनाजी यांचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. म्हणजे त्या काळची ही जी काही व्यक्तिमत्व आहेत अष्टप्रधान मंडळातली असू देत किंवा सरदार असू देत, यांच्या सोबत काम करणं, यांच्या सोबत बसून सल्लामसलत करणं, स्वराज्याचं रक्षण आणि विस्तार दोन्ही करणं, यामध्ये खऱ्या अर्थानं वेगळ्या प्रकारचे स्वभावाचे वैशिष्ट्य गुण आपल्याला दिसत आहेत. म्हणजे आजकालच्या युवतींनी हे बघितलं पाहिजे की स्वसंरक्षण करायचंच आहे, त्यातून सुद्धा स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं आहे. या दोन्ही गोष्टी जर आपण बघितल्या तर खरंच ताराणींचं आपल्याला व्यक्तिमत्व जे आहे ते नक्कीच अनुकरणीय आहे आणि आदर्शवादी आपल्याला म्हणावं लागेल. काही इतिहासकार जे आहेत ते ताराणींच्या एकंदरीत प्रवासावरती शेवटचा जो टप्पा आहे त्यावरती वेगळ्या पद्धतीनं ताशेरे ओढत असतात. काही जणांचं असं म्हणणं असतं की सातत्यानं सत्तेत राहण्यासाठी ताराणींनी प्रयत्न केलेला दिसतोय, परंतु जर आपण एकंदरीत स्वराज्याचा इतिहास बघितला तर स्वराज्य टिकवण्यासाठी सातत्यानं ताराणींनी प्रयत्न केलेला आपल्याला दिसत आहेत. स्वकीयांशी संघर्ष कशा प्रकारे झाला आणि त्यातून पुन्हा एकदा कसं नेतृत्व त्यांनी सिद्ध केलं, याबद्दल काय सांगाल? महाराणी ताराबाईंनी औरंगजेबाशी युद्ध करून 7 वर्षे त्याला झुंजवलं. 1707 त्याचा मृत्यू झाला. हो. औरंगजेबाच्या कैदेमध्ये असणाऱ्या संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाई आणि त्यांचा पुत्र, त्याला आपण पुढे सातारकर शाहू महाराज म्हणतो, हो, तर यांची सुटका औरंगजेबाच्या पुत्रानं करून घेतली. त्याची पॉलिसी काय होती की मराठ्यांमध्ये दुफळी निर्माण करायची. कारण महाराणी ताराबाईंना जर तसंच सोडलं असतं, त्यांना जर म्हणजे कुठलंच त्यांच्यामध्ये जर दुफळी झाली नसती मराठ्यांमध्ये, तर औरंगजेबाचं राहिलेलं साम्राज्य सुद्धा महाराणी ताराबाईंनी बुडवून टाकलं असतं. अगदी बरोबर. कारण की स्वतः शिवाजी महाराजांची सुद्धा हे स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग होतं की कधीतरी आपण दिल्लीवरती स्वारी करावी, आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा ताराराणींनी प्रयत्न केलेले दिसत आहे. राजाराम महाराजांच्या काळातलं एक उदाहरण सुद्धा आहे, म्हणजे ताराबाईंना राजाराम महाराजांच्या काळातलं एक व्यक्ती होता ज्याचं नाव होतं कृष्णा सावंत म्हणून. तो व्यक्ती नर्मदा पार करून तिकडच्या मुलखामध्ये स्वाऱ्या करणारा पहिला मराठा म्हणून तिची नोंद आहे. बर. म्हणजे आपण म्हणतोय की पेशव्यांच्या काळामध्ये नर्मदा नदी पार झाली पहिल्यांदा, तर तसं नाही आहे. ते राजाराम महाराजांच्या काळात पहिल्यांदा कृष्णा सावंत नावाचा व्यक्ती होता, त्यानं नर्मदेच्या पलीकडे, नर्मदेचं पात्र ओलांडून तिकडे जाऊन तिथल्या प्रदेशावरती त्यानं स्वारी केली. खरं म्हणजे मराठ्यांचं स्वराज्य विस्तारामध्ये नक्कीच एक स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग मध्ये दिल्ली कशी काबीज करता येईल या दृष्टिकोनातून सातत्याने प्रयत्न झालेले दिसत आहेत.
स्वराज्याचा विस्तार करत असताना स्वकीयांशी संघर्ष झाला, अगदी वारणेचा तह झाला, यामध्ये सातारा आणि कोल्हापूर अशा दोन गाद्या निर्माण झाल्या. अखेरच्या काळामध्ये पुन्हा एकदा ताराणी ज्या आहेत त्या साताऱ्याच्या आश्रयाला गेलेल्या आपल्याला दिसत आहेत. त्या ठिकाणी शाहू छत्रपतींचं निधन झालेलं आहे आणि नंतर त्यांनी पुन्हा एकदा त्या ठिकाणी रामराजा म्हणून आहेत यांना गादीवर बसवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. त्यानंतर ते पुन्हा तोतया निघाले. असा बराचसा नंतरच्या टप्प्यातला इतिहास जो आहे तो पुढे आणला जातोय. परंतु खऱ्या अर्थानं एखाद्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करत असताना, एखाद्या बलाढ्य शत्रूशी सामना करत असताना कशा प्रकारे हे स्वराज्य टिकवलं याचा अभ्यास जास्त होणं गरजेचं आहे असं खरं तर वाटलं पाहिजे आणि इतिहासकारांनी सुद्धा त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेला पाहिजे. वारणेचा जो तह आहे तो 1730-31 दरम्यान झालेला आपल्याला बघायला मिळतो. तो तह होण्याचं कारण काय होतं की सातारा आणि कोल्हापूर या दोन गाद्यांमध्ये सत्ता संघर्ष ताराबाईंच्या काळापासून सुरू होता. सातारकर शाहू महाराजांचं म्हणणं होतं की आम्ही ज्येष्ठ सुपुत्र आहे त्यामुळे ह्या स्वराज्यावरती आमचा अधिकार आहे. आणि महाराणी ताराबाईंचं म्हणणं होतं की भले तुम्ही ज्येष्ठ असला तरी तुमच्या वडिलांच्या पश्चात हे स्वराज्य राखलं आणि वाढवलं हे माझ्या पतीनं आणि मी, त्यामुळे याच्यावरती तुमचा अधिकार आहे. यातून दोघांचा सत्ता संघर्ष झाला. खेडपच्या इथं त्यांची एक लढाई सुद्धा झाली हो रणांगणावरती. आणि त्या रणांगणामध्ये झालं काय की महाराणी ताराबाईंच्या बाजूने लढणारे सेनापती धनाजी जाधव त्यांनी ऐनवेळी ताराबाईंची बाजू सोडून सातारकर शाहू छत्रपतींची बाजू घेतली. या सगळ्या स्ट्रॅटेजीमध्ये आणखीन एक व्यक्तिमत्व ज्यानं महत्वाचं काम केलं तो म्हणजे पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ. त्यांनी सगळंच म्हणजे साम दाम दंडभेद सगळ्याच गोष्टी वापरल्या आणि सातारकर शाहू छत्रपतींच्या बाजूनं अनेक मातब्बर लोकांना वळवलं. त्यामुळे सातारकर शाहू छत्रपतींचा त्याच्यामध्ये जय झाला. महाराणी ताराबाईंना साताऱ्याची गादी सोडून पन्हाळ्यावरती येऊन गादी स्थापन करायला लागली. 1714 पर्यंत महाराणी ताराबाई या पन्हाळ्यावरतीच होत्या. तिथून सुद्धा आपण जर पुढची घडामोडी जर बघितल्या तर कुठलीही क्रांती न होता रक्तरंजित क्रांती जसं आपण म्हणतो तर तशा पद्धतीची क्रांती होऊन महाराणी ताराबाईंनी कोल्हापूर गादीचा आपला वारसा जो आहे तो सोडला आणि त्यांची जी राजाराम महाराजांची दुसरी पत्नी त्यांची सवत जी होती राजसबाई आणि त्यांचा मुलगा करवीरकर शंभू छत्रपती त्यांच्याकडे सगळी सूत्र सोपवली आणि त्या साताऱ्यामध्ये गेले. 1732ला ज्यावेळी करवीरकर संभाजी आणि सातारकर शाहू यांचा ज्यावेळी वारणेचा तह झाला तर त्यावेळी त्यांनी पन्हाळ्यावरती न जाता म्हणजे करवीर छत्रपतींच्याकडे न येता सातारकर शाहू महाराजांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि 1761 पर्यंत म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत त्या तिथंच राहिले. 1740ला सातारकर शाहू महाराजांचा मृत्यू झाला तर त्यावेळी त्यांची स्ट्रॅटेजी होती की परत या दोन्ही गाद्या एकत्र आणाव्या. पण दुर्दैवानं काही त्यावेळेची जी काही राजकीय परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये हे घडलं नाही आणि याच्यामुळे ते तोतया रामराजा जसं तुम्हाला म्हटलं ते प्रकरण उद्भवलं. पहिला जो काही छत्रपती घराण्यातला दत्तक घेतला गेला तो सातारा गादीवरती घेतला गेला बरोबर आणि तो सुद्धा तोतया झाला. पुढच्या काळात महाराणी ताराबाईंनी ती सगळी सूत्र परत आपल्याकडे घेतली. पण वयाच्या 86 वर्षापर्यंत म्हणजे ताराबाई ज्यावेळी मृत्यू पावले त्यावेळी त्यांचं वय 85-86 वय होतं. तोपर्यंत महाराणी ताराबाईंनी मराठ्यांचं साम्राज्य टिकवण्यासाठी प्रयत्न केले. अगदी पेशव्यांची सुद्धा शेवटच्या काळामध्ये त्यांचा संघर्ष आपल्याला दिसतो. जो संघर्ष झालेला आहे तो पेशव्यांशी झाला. हो खरं आहे. पण ताराबाईंचं चरित्र रंगवलं काय जाते की 1730 नंतर 1761 पर्यंत महाराणी ताराबाई या सत्तेसाठी त्यांना हव्यास होता अशा पद्धतीने रंगवलं जातं. सत्तेचा हव्यास होता अशा पद्धतीने त्यांचं चरित्र रंगवलं गेलं. पण तसं नसताना महाराणी ताराबाईंनी मराठ्यांचं साम्राज्य टिकवण्यासाठी प्रयत्न केले हे आपल्याला बघायला मिळतं. अगदी शेवटच्या काळामध्ये सुद्धा महाराणी ताराबाई साताऱ्यामध्ये थांबून न्याय निवडायचं काम असेल किंवा एखाद्या गोष्टीवरती निर्णय घ्यायचा असेल कुणाला पेशव्यांनी सुद्धा त्यांना स्वातंत्र्य दिलेलं आहे त्या मुलकाचं साताऱ्याच्या दिलेलंच होतं कारण त्या तेवढ्या कर्तबगार आणि कणखर होत्याच त्याशिवाय ते दिलं नसतं खरं तर अशा गोष्टीमध्ये वयाच्या 86 वर्षापर्यंत त्या काम करत होत्या आणि त्यांचा ध्यास एकच होता की शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं जे काही स्वराज्य आहे ते पुढच्या काळात सुद्धा तसंच टिकून. अगदी बरोबर. खरं तर राजर्षी शाहू महाराजांनी सुद्धा आपल्या पूर्वजांचा आदर्श जो आहे तो नेहमीच डोळ्यासमोर ठेवलेला आहे. आपण जर बघितलं तर आज नरसरी बागेमध्ये शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत बाजूलाच
ताराराणींचं सुद्धा मंदिर त्यांनी बांधलेलं दिसतंय. पन्हाळा गडावरती ताराराणींचा वाडा जो आहे त्याचा सुद्धा जीर्णोद्धार असेल, त्याची डागडुजी असेल, ती राजर्षी शाहू छत्रपतींनी केलेली आहे. होय. त्याचबरोबर वर्षभरामध्ये अंबाबाई ज्योतिबाच्या यात्रेनंतर स्वतंत्र रथोत्सव सुद्धा जो आहे तो राजर्षी शाहू महाराजांनी, शाखाकर्ते शिवाजी महाराजांनी, ताराराणींचा या ठिकाणी सुरू केलेला आहे. म्हणजेच नक्कीच राजर्षी शाहू महाराजांनी सुद्धा इतिहासाचा आढावा घेत असताना आपल्या पूर्वजांचा अभिमान बाळगण्यासाठी शाखाकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्मृती जतन करण्यासाठी प्रयत्न केलेले दिसतात, ते म्हणजे ताराराणींच्या. ताराराणींच्या बद्दल ज्यावेळी शाहू महाराजांनी उल्लेख केलेला आहे त्यांच्या अस्सल कागदपत्रांमध्ये, तर अत्यंत गौरवशाली त्यांनी उल्लेख केलेला आहे. एका ठिकाणी तर त्यांनी महाराणी ताराबाई द फाउंडर ऑफ कोल्हापूर राज, इंग्रजी पत्र आहे ते शाहू महाराजांचं, तर त्याच्यामध्ये तसा उल्लेख आहे महाराणी ताराबाईंच्या बद्दल, द फाउंडर ऑफ कोल्हापूर राज. म्हणजे त्यांचं जे काही चरित्र आहे ते शाहू महाराजांनी अभ्यासलेलं होतं. जो काही संघर्ष ताराबाईंनी केलेला आहे त्याचा त्यांनी अभ्यास केलेला होता आणि त्याचाच आदर्श घेऊन शिवाजी महाराज असतील, ताराबाई असतील, संभाजी महाराज असतील, यांचा आदर्श घेऊनच शाहू महाराजांनी आपली राजकीय कारकीर्द पुढे चालवलेली दिसते आपल्याला. आजच्या काळामध्ये आपण अनेक घटना पाहतोय, महिलांवरती अन्यायाच्या अनेक घटना घडत असतात. तर सामान्य महिलेने, युवतींनी खरं तर ही चरित्र जी आहेत ती वाचली पाहिजेत आणि त्यातून कशा प्रकारे प्रेरणा घेतली पाहिजे. आजकालच्या पिढीचं झालंय काय की वाचन फार कमी झालं आणि होतंय काय की सोशल मीडिया आता सगळी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी झाले. व्हॉट्सअपवरती एखादा मेसेज आला की तो भावला की त्याच्या अनुषंगानं विचारचक्र सुरू होतं. पण सगळ्यात पहिल्यांदा आत्ताच्या या नवीन पिढीनं, मग त्या युवती असतील, युवक असतील, या पिढीनं दर्जेदार जे काही ग्रंथ आहे, जी काही पुस्तक आहे, जी चरित्र आहे, ही वाचणं गरजेचं. महाराणी ताराबाईंचाच आदर्श घ्यावा असं नाहीये. बरीच पात्र आहेत. हो. अगदी शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, राजाराम महाराज सुद्धा आहेत. आणि महिला नेतृत्व जे आहेत छत्रपतींची, त्याच्यामध्ये अगदी जिजाबाईंपासूनचा आपण उल्लेख घेऊ शकतो. आपण जे करवीरकर ज्या जिजाबाई आहेत, शिवाजी महाराजांच्या त्या स्नुषा नाथसून म्हणायची, हो, करवीरकर संभाजी महाराजांच्या पत्नी, तर त्या सुद्धा कर्तबगार होत्या. मग या सगळ्यांचं जर आपण चरित्र जर अभ्यासलं तर आपल्या आयुष्यामध्ये काही येणारे जे काही प्रसंग आहेत, मग अडचणी काय प्रत्येकाला असतात. एखाद्याला परीक्षेचा पेपर अवघड जातो, एखाद्याला मुलग्याला वडिलांनी मोबाईल नाही म्हणून घ्यायचं म्हणून सांगितलं तर आत्महत्या करतायत, आत्महत्या होत आहे, किंवा मुलं नैराश्यामध्ये जात आहेत. या सगळ्या गोष्टींवरती जर मार्ग काढायचा असेल तर ही चरित्र ह्याची पारायण होणं गरजेचं. खरं, नुसतं वाचन करून वाचलं आणि सोडून दिलं असं नाही, तर ते पारायण व्हायला पाहिजे. आणि त्याच्यातून त्या व्यक्तीचं आदर्श हा जर आपल्या आयुष्यात घेतला, आणि सगळ्याच गोष्टी काही त्यांच्यासारख्या घडणार नाही, पण अत्यंत कमी प्रमाणात जरी आपण त्यांचा आदर्श घेऊन जर आपण आपल्या ह्याच्यामध्ये अनुकरण केलं तर बरेचसे प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यातले सॉल्व्ह होतील, किंवा सॉल्व्ह होणे म्हणण्यापेक्षा त्या प्रॉब्लेम्सना सामोरं जाण्याची ताकद आपल्याला मिळू शकते. अगदी बरोबर. म्हणजेच इतिहासाची पाने चालली पाहिजेत, तुमचं व्यक्तिमत्व निश्चितपणाने तेजस्वी घडेल. महिला दिनाच्या निमित्तानं आपण महाराणी ताराबाई यांचं व्यक्तिमत्व जे आहे त्याचा एक धावता आढावा घेतलेला आहे. खोडके साहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी ताराबाईंचं व्यक्तिमत्व जे आहे ते अतिशय अलगदपणे उलगडून आपल्याला सांगितले आहे. त्याबद्दल त्यांचं मी आभार व्यक्त करतो. आणि या महिला दिनाच्या अनुषंगानं करवीरकर खरं तर आपण फक्त करवीरची संस्थापिका नाही आहे, तर ही मराठ्यांची रक्षण करता आहे. स्वराज्य रक्षिका रणरागिणी महाराणी ताराबाई यांचा आदर्श आपण घेऊयात आणि त्यांचा वारसा आपण जिवंत ठेवूयात. याच अपेक्षेनं युवतींना सुद्धा आणि युवकांना सुद्धा आजच्या या महिला दिनाच्या मी शुभेच्छा देतो. युवकांनी सुद्धा युवतींचं नेतृत्व जे आहे ते कुठेतरी मान्य करावं लागतं. आज या देशामध्ये पंतप्रधान आणि राष्ट्रपती सुद्धा महिला आहेत, त्यामुळे नक्कीच पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज महिला काम करतायत. तर त्यांनी ताराराणींच्या व्यक्तिमत्वातून सुद्धा त्यांचं चरित्र वाचन करून त्याचा आढावा घेऊन आपल्या व्यक्तिमत्वामध्ये कशा सुधारणा करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करावेत. याच या महिला दिनाच्या आपण सर्वांना शुभेच्छा देऊयात. धन्यवाद.